सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात, पालिकेतर्फे आवश्यक उपाययोजना करण्यासाठी रात्रीपासूनच कर्मचारी तैनात। पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतूक विस्कळीत, मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे, पश्चिम रेल्वे 10 मिनिटे तर हार्बर रेल्वे 5 मिनिटे उशिराने। पुण्यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, पावसामुळे पुणे पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आदेश। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली, राधानगरी धरण देखील 98% जास्त भरलं, पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासह अनेक जिल्हा आणि राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद। रायगडसह कोल्हापूर, सातारा, पालघर, ठाणे आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरला देखील येलो अलर्ट जारी। गेल्या 10 दिवसांमध्ये अजितदादा शहांना 2 वेळा भेटले, फडणवीस अजितदादांमध्ये देखील तासभर खलबतं, महायुतीतल्या भेटीगाठी जागा वाटपासाठी की धुसफूस, राजकीय वर्तुळात चर्चा। माझ्या नादी लागल्यास सोडणार नाही, पवार ठाकरेंविरोधातील देशमुखांची ऑडिओ क्लिप माझ्याकडे, वेळ आल्यास ती सार्वजनिक करेन, फडणवीसांचा अनिल देशमुखांना इशारा। ठाकरे सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी माझ्याशी संपर्क साधला, ठाकरे अजितदादांवर आरोप करण्यास नकार दिल्यानंच माझ्यावर कारवाई, अनिल देशमुखांकडून श्याम मानव यांच्या आरोपांना दुजोरा। महाविकास आघाडी सरकारवेळी ठाकरेंसह चौघांना अडकवण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव होता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांचे फडणवीसांवर स्फोटक दावे, तर श्याम मानव सुपारी घेणाऱ्यांच्या नादी लागलेत का, फडणवीसांचा पलटवार। मला टार्गेट करून कुणाला फायदा, लोकांचं फडणवीसांवरील प्रेम कुणाला घातक वाटतं, सर्वांनाच माहिती, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांकडे रोख। माझ्या विरोधातील वॉरंट हा फडणवीसांचा डाव, जेलमध्ये मारण्याचा कट केल्याचा जरांगेंचा आरोप, मला अटक झाल्यास भाजपची एकही जागा निवडून येऊ देऊ नका, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। कुणाला निवडून द्यायचं, कुणाला पाडायचं, तू काय ठेका घेतलाय का, हिंमत असेल तर राजकारणामध्ये ये, 288 उमेदवार उभे कर, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं जरांगेंना आव्हान। प्रकाश आंबेडकरांच्या आजपासून आरक्षण बचाव यात्रा, चैत्यभूमीवरून यात्रेला सुरुवात होणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेचा आज कार्यकर्ता मेळावा, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मार्गदर्शन करणार, रंगशारदा सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन। मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडून 16 सहकारी कारखान्यांना 2265 कोटींच्या थकमीचा प्रस्ताव मंजूर, मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडे प्रस्ताव पाठवला। रेल्वे विभागांतर्गत 15,940 कोटींची राज्यासाठी तरतूद, फेक नेरेटिव्ह फेम महाविकास आघाडीचे खासदार नक्की वाचतील, अर्थसंकल्पावरून महाराष्ट्राला काय मिळालं, या महाविकास आघाडीच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर। खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा चौकशी अहवाल पुणे पोलिसांकडून सादर, 2010 मध्ये कुठल्याही अटी शर्थींशिवाय घटस्फोट झाल्याचं स्पष्ट।